हॅलो एव्हरीवन, मी काजल दिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर. बघा, टीईटीची फॉर्म फिलिंगची डेट सुद्धा एक्सटेंड केलेली होती, त्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ घेऊन आलेली होती, तुम्ही एकदा चेक करू शकता. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे टीईटी बद्दलची खूप सारे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ आहे. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या फोल्डरमध्ये जाऊन मिळेल. आणि आणखी सर्व कोणतीही महत्त्वाची अपडेट जर आली आणि तुम्हाला जर स्वतःला अगदी ऍक्टिव्ह ठेवायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. चला, सो आता टीईटीची एक्झाम नोव्हेंबरमध्ये येणार आहे, 23 नोव्हेंबरला. मग नक्की मॅडम आमचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, स्टडी प्लॅन कसं असलं पाहिजे, अजूनही आम्ही करू थोडं करू मोठं करू यावर आहोत, थांबा करू यावर आम्ही आहोत, तर तसं करू नका. त्यांनी डेडलाईन दिलेली आहे, त्यांनी डेट सांगितलेली आहे, म्हणजे त्यानुसार एक्झाम होणार आहे. तुम्हाला प्रिपेअर्ड राहायचं आहे म्हणजे आहे. तर 40 दिवसाचं जे प्लॅनिंग आहे ते तुम्ही कशा प्रकारे करू शकतात. 40 डेजचं स्टडी प्लॅन, अभ्यासाचं नियोजन, अभ्यासाची रणनीती नेमकी कशी असली पाहिजे जेणेकरून तुम्ही पूर्ण टीईटीची एक्झाम जी आहे व्यवस्थितपणे पार पडाल. ठीक आहे. आता 150 ह्याच्यापैकी तुम्हाला तर माहिती ओपन कॅटेगरी असेल तर 90 मार्क, कास्टमध्ये असेल तर 83 मार्क. बट हे जेवढे वाटतंय तेवढे मिळवणं शक्य सुद्धा नाहीये. सो कारण की विषय भरपूर आहेत, त्याच्यामधलं सखोल ज्ञान सुद्धा आहे. मग ती संपूर्ण विषय तुम्ही वाचणार, मग त्याचे शॉर्ट नोट्स काढणार आणि तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. मग क्वेश्चन सॉल्व्ह करणार, मग त्याची प्रॅक्टिस करणार, तर तेवढ्यासाठी आपल्याकडे अजून वेळ नाहीये. 23 नोव्हेंबरला एक्झाम आहे, 40 दिवस पकडून चला. सो त्यामध्ये जर तुम्ही आपली लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच घेतली तर आपल्या बॅचमध्ये तुम्हाला ई बुक नोट्स मोफत दिलं जाणार आहे. या नोट्समध्ये तुम्हाला ऑलरेडी शॉर्ट नोट्स दिले जातील जे महत्वाचे पॉइंट्स आहेत, आणि तेच जरी तुम्ही करून गेलात तरी त्याच्या आधारावर तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारण्यात येईल. मग ते करा आणि प्रश्न सॉल्व्ह करा. आणि डेली आपले लेक्चर असतील, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे, डेली आपले लेक्चर असतील, डेली लेक्चर तुम्हाला अटेंड करायचे, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर आहे. जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करून घेणं फार गरजेचं आहे. हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला आपल्या बॅच मध्ये करून घेतलं जाणार. त्यासाठी हे 2 नंबर दिले, दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये बिंदासपणे ऍडमिशन करून घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर करून घेऊ शकता. आता आपला जे आहे स्टडी प्लॅन 40 डेजचं स्टडी प्लॅन कसं असलं पाहिजे. ठीक आहे. कशासाठी? टीईटी या एक्झामसाठी. ठीक आहे. आता याच्यासाठी जर बघायला गेला तर पेपर 1 आणि पेपर 2 आहे. पेपर 1 कोण देऊ शकतो, पेपर 2 कोण देऊ शकतो, हे सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. बीएड वाले, डीएड वाले कोण देऊ शकतो, सीईटी कोण देऊ शकतो, कोणासाठी कोणतं क्वालिफिकेशन हवंय, काय कशामध्ये बसतं, या संपूर्ण गोष्टी मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेल्या आहेत. जर व्हिडिओ पाहिली नसेल तर नक्की जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं पेपर 1 आणि पेपर 2, आता याच्यामध्ये आपल्याला पहिला तर प्रश्न येतो की मॅडम सिलेबस, आता स्टडी प्लॅन कशानुसार करणार, त्यासाठी सिलेबस माहित असणं गरजेचं आहे. आता जर पेपर 1 जर तुम्ही बघायला गेलात आणि पेपर 2, ठीक आहे, आता याच्यामध्ये जर बघायला गेलात तर याच्यामध्ये मराठी आहे 30 मार्कासाठी. काय आहे तर मराठी आहे 30 मार्कासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर पेपर 2 मध्ये सुद्धा मराठी आहे 30 मार्कासाठी. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेलात तर तुम्ही इंग्लिश आहे 30 मार्कासाठी. इथे सुद्धा आहे इंग्लिश 30 मार्कासाठी. ठीक आहे. किती मार्कासाठी आहे? 30 मार्कासाठी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघायला गेलात तर बालमानसशास्त्र आहे. ठीक आहे. काय आहे? बालमानसशास्त्र आहे. बालमानसशास्त्र आहे. ठीक आहे. ठीक आहे. किती मार्कासाठी आहे? 30. इथे सुद्धा बालमानसशास्त्र आहे. ठीक आहे. इथे पण ते किती मार्कासाठी आहे? 30 मार्कासाठी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं मॅथ्स जर बघायला गेलात तर इथे मॅथ्स आहे 30 मार्कासाठी. मॅथ्स आहे 30 मार्कासाठी. ईव्हीएस आहे 30 मार्कासाठी. ईव्हीएस आहे 30 मार्कासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेला तर इथे सामाजिक शास्त्र, आता इथे 2 तुम्हाला दिलेले, एक सामाजिक शास्त्र तुम्ही घेऊ शकतात किंवा गणित व विज्ञान हे घेऊ शकतात. किती मार्कासाठी? 60 मार्कासाठी. ठीक आहे. सो हा सुद्धा तुमचा 150 मार्काचा आहे आणि हा सुद्धा तुमचा 150 मार्कासाठी. ठीक आहे. 150 मार्कासाठी. आता याच्यामध्ये तुम्हाला किती काढायचे आहेत? ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला 90 पेक्षा जास्त, आणि कास्टमध्ये असेल तर तुम्हाला 83 प्लस तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे. आता स्टडी प्लॅन जर बघायला गेलात तुम्ही, आता ह्याच्यामध्ये बघायला गेलात तर पेपर 1 मध्ये सगळे 30 मार्कासाठी आहे.
सगळे 30-30 मार्कासाठी आहे. ठीक आहे. पण जर तुम्ही अगदी व्यवस्थितपणे विचार केलात, अगदी व्यवस्थित म्हणजे तुम्ही मार्क डिसाईड केले, की बाबा याच्यामध्ये मी एवढे काढीन. आता समजा मराठी आहे, तर मराठीमध्ये मॅडम आम्ही अभ्यास करून आम्ही मराठीमध्ये 25 आम्हाला भेटू शकतात. ठीक आहे. इंग्लिश हा आम्हाला कठीण जातो, तर इंग्लिशमध्ये मी कमीत कमी 10 मार्क पकडते. चला 10 मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत. आणि बालमानसशास्त्र याच्यामध्ये तर तुम्ही 25 पेक्षा जास्त गेलेच पाहिजे. हा सब्जेक्ट तुम्हाला सखोल ज्ञान त्यांचं असेलच तुम्हाला आधीपासून. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅथ्स जर बघायला गेलात तर मॅथ्स ठीक आहे. मॅथ्स तर आधीपासून आम्ही करत आलेलो आहोत. तर याच्यामध्ये 25च्या वर गेला पाहिजे, पण मी तरी 20 पकडते. ईव्हीएस मध्ये भरपूर काय वाचण्यासारखे, पण चला इथे 10 पकडते. म्हणजे किती झाले? 25, 25, 50, 60, 70, 80, 90. म्हणजे असेच बघायला गेलं तुम्हाला 90 मार्क भेटतात. एकदम काटावर जायचं असेल तर. पण एवढेच तुम्ही पकडून चालू नका, याच्यापेक्षा जास्त काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगत आहे, स्टडी प्लॅन समजवण्यासाठी. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता, तुम्हाला बालमानसशास्त्राचा जरा अभ्यास करण्याची गरज आहे. म्हणजे जास्त करण्याची गरज नाही बघायला गेलं तर, कारण की याचा अभ्यास तुम्हाला आधीपासून असेलच. ठीक आहे. फक्त एक रिवाइज करण्याची गरज आहे. सो बालमानसशास्त्राला तुम्हाला वेळ द्यायचा आहे. बालमानसशास्त्राला वेळ द्यायचे. त्याच्यानंतर तुम्ही बघाल मराठीला एक तुम्हाला मराठीमध्ये पण तुम्ही चांगला 1 मार्क काढू शकता. ठीक आहे. मॅथ्समध्ये पण याच्यापेक्षा जास्त पाडू शकता तुम्ही. ठीक आहे. अशा प्रकारे आता इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही पाडू शकता जर तुम्ही अभ्यास केला तर. ठीक आहे. सो तुम्ही असं प्रत्येक कन्सेप्टला व्यवस्थितपणे वेळ देऊन जर तुम्ही अभ्यास केला, ईव्हीएस सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे करू शकता. आता याच्यामध्ये मी बोलेन बालमानसशास्त्राला 2 तास द्या, ईव्हीएसला 1 तास द्या, मॅथ्सला अर्धा तास द्या, तसं करू नका. हे का मी तुम्हाला सांगते, तुम्हाला समजा मॅडम आम्हाला बालमानसशास्त्र हा सब्जेक्टच कठीण जातो, बाकी सगळं सोपं जातो, मग तुम्ही जास्त वेळ याला द्या. कळतंय मॅडम? आम्ही ईव्हीएस जास्त हे म्हणजे सोपं जातं, बाकीचे सोपे जातात, पण हा कठीण जातो. पण असं नाही एक कठीण जातोय म्हणून तोच घेत बसायचं. तुम्ही हे बाकीचे जे आहेत ना, त्याच्यावर सुद्धा प्रॅक्टिस करायची, भले तुम्हाला तो सोपा वाटू दे, कठीण वाटू दे. ठीक आहे. तसंच याच्यामध्ये सुद्धा आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर जास्त वेटेज हा आहे 60 मार्काचा. जास्त वेटेज हा आहे 60 मार्काचा. सो या 60 मार्कापैकी तुम्हाला अगदी जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी 60 मार्कामध्ये कमीत कमी तुम्ही 30 पेक्षा जास्त तरी पाडाल. एक निम्मे जरी एक बोलतात ना, 45 पेक्षा जास्त जरी केले ना ह्याच्यामध्ये 60 पैकी 45 पेक्षा जास्त. आता हे बघा, हे कोणी घ्यायचं तेही सांगते. जर तुमचं BA मधून ग्रॅज्युएशन झाले तर ऑब्व्हियसली सामाजिक शास्त्र तुम्हाला इझी पडेल. इतर असेल तर तुम्ही गणित व विज्ञान घेऊ शकता. डिपेंड करतं. ठीक आहे. काय तुम्हाला करायचं आहे ते. ठीक आहे. बरोबर की नाही? डिपेंड करतं. इथे पुन्हा तसंच करायचंय. 25, 10 असं तुम्ही पकडू शकता. पण याच्यामध्ये 45 पेक्षा जास्त तुम्ही पाडण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. मराठीमध्ये तुम्ही 25 पाडण्याचा प्रयत्न करू शकतात. ठीक आहे. इंग्लिशमध्ये समजा तुम्ही 10 पडले, बालमानसशास्त्र समजा 25 पडले, 25 आणि 25 50, 50, 60, 70, 80, 90, 90 भरपूर 90च्या वरती तुमचा स्कोर जातो. 90च्या वरती तुमचा स्कोर जातो. ठीक आहे. पण तुम्ही आता याच्यामध्ये मी सांगू शकते, याला जास्त मार्क आहे, त्यामुळे तुम्ही याला जास्त वेळ द्या. बाकी विषयाला 1-1 तास द्या, पण याला 2 तास द्या. ठीक आहे. तर याचं सुद्धा तुम्ही तुमचा कोणता विषय तुम्हाला कठीण जाते त्यावर तुम्ही जाऊ शकता. आता इथे जर बघायला गेलं तुम्ही ईव्हीएस याच्यामध्ये भरपूर मटेरियल आहे वाचण्यासारखं. बालमानसशास्त्रामध्ये सुद्धा भरपूर वाचण्यासारखं आहे. त्यानंतर सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा वाचण्यासारखं आहे. विज्ञानामध्ये पण वाचण्यासारखं आहे. बालमानसशास्त्रामध्ये सुद्धा वाचण्यासारखं आहे. म्हणजेच तुम्ही सगळे पुस्तकं वाचणार, मग त्याचे स्वतःचे नोट्स काढणार आणि मग तुम्ही त्याचे पेपर अनालिसिस करणार, मग तुम्ही प्रॅक्टिस करणार. तेवढा वेळ नाही आपल्याकडे. फक्त 40 दिवस आहे. सो जर तसं करायचं असेल तर नक्कीच हा नंबर आहे 8010457760 या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅचमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. बॅचमध्ये ऍडमिशन केल्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण कन्सेप्ट दिलं जाणार. तुम्हाला लाईव्ह लेक्चर सुद्धा असणार, रेकॉर्ड लेक्चर सुद्धा असतील, ई-बुक नोट्स मोफत, टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करून घेतले जातील. टेस्ट सिरीजचं महत्व भरपूर आहे. मी तर म्हणेन तुम्ही जेवढं होईल तेवढं टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा. याचं इम्पॉर्टन्स तुम्हाला एक्झामच्या वेळेस कळेल. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायची आहे. 2 नंबर दिले, दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरवर कॉल करून तुम्ही बॅचमध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता. ठीक आहे. सो नक्कीच आता इथे मी थांबत आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत सर्वांना बाय. हॅव अ गुड डे. थँक्यू सो मच. आणि येस, तुम्हाला जर अपडेट राहायचं असेल तर स्टे ट्यून ऑन दिस चॅनल. सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला आणि नक्कीच जे काही अपडेट येईल ते नक्की बघायचं आहे. ठीक आहे. चलो बाय. थँक्यू सो मच.